नक्कीच खूप महत्त्वाची असते आणि स्वतः संघाचा पालक आहे, संघाचा कर्णधार आहे आणि ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतोय तो प्रताप. बऱ्याच वर्षांचा अनुभव प्रतापकडे, मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आणि स्वतःच्या गावाच्या संघाकरता खेळण्यासाठी एक वेगळीच आनंदाची अनुभूती नक्की मिळत असते आणि तीच अनुभूती घेण्याचा प्रयत्न प्रताप मार्फत. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट, दोन्ही संघांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. पहिले षटक प्रताप, रघुवेंद्र आणि निखिल. सुरेख डिलिव्हरी. गती कमी होती आणि थोडासा स्विंग असा केला होता चेंडू आणि त्याच कारणास्तव सन्मान दिला फलंदाज रघुवेंद्र यांनी. शफल टॉस झाला, खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र कुठली धाव घेण्यात रस नाहीये दोन्ही फलंदाजांना. आणखीन एक चेंडू निर्धाव. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हाताळलेत प्रतापने. नुकताच याच आठवड्यामध्ये प्रताप यांच्या संघाने आणि आयोजन समितीने एक स्पर्धा आयोजित केली होती टिवरी येथे. तृतीय क्रमांकावर टिवरी संघानं आपलं नाव कोरलं होतं. तर 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. अतिरिक्त धावेने ते शुभारंभ होतोय, धावसंख्येला प्रारंभ होतोय. एक धाव धावफलकावर. निखिल येतो स्ट्राईकला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. प्रताप. सुरेख चेंडूला आडव्याटनं खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू वळतोय शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल निखिलला आणि रघुवेंद्रला संधी मिळते 2 धावा घेण्याची. धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते बिनबाद 3 धावा धावफलकावर. पहिलं षटक हे पॉवरप्लेचं षटक प्रगतीपथावर. प्रताप स्वतः एक चांगलं दर्जेदार षटक हाताळतोय. गोलंदाज प्रत्यकरण कसं असावं याचं उत्तम उदाहरण तो सादर करतोय. शैलीदार गोलंदाज असण्या कारणानं नक्कीच पहिलं षटक हाताळण्याचा बहुमान तो स्वीकारतोय. सुरेख डिलिव्हरी. धावाची संधी आहे, डायरेक्ट हिट केला होतोय आणि फलंदाज बाद. लहानपणी लगोरी तर स्थानिक भूमिपुत्र ज्या वेळेला एकत्र येतो, तो संघटित होतो, त्यावेळेला एक वेगळी ताकद ही निर्माण होत असते. आणि स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव विमानतळाला द्यावं, नवी मुंबईच्या विमानतळाला द्यावं यासाठी नक्कीच ठोस भूमिका स्थानिक भूमिपुत्रांनी घेतली आणि तो आवाज आपण पाहतोय की गल्ली ते दिल्ली पर्यंत पोहोचलाय. एक डाव मिळते रघुवेंद्र याला आणि त्या अनुषंगानेच हे समर्पित असणारे गीत सादर केलं आमच्या डीजे ऑपरेटरनं. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 4 वर. पहिलं षटक अतिशय कमी धावगतीनं राखलंय ते प्रतापनं. एक सफल षटक प्रतापचं. एक यश मिळालं निखिलच्या स्वरूपात आणि 4 धावा तो खर्च करतोय. संघाचा पालक म्हणून भूमिका अदा करतोय तो आणि त्या अनुषंगाने त्याचं हे प्रदर्शन कौतुकास्पद. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी शेखर भोईर. टिवरी विकेट कीपर. आपण जास्त वेळ खर्च करू नका. प्रसाद भुते. सर्वांना विनंती करण्याची गरज नाहीये असं मला वाटतं. आपण कृपया या स्पर्धेचं आणि या आयोजनाचं गांभीर्य ओळखा. शेखर भोईर. पहिला चेंडू. इथे मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा मानस होता, मात्र अंतिम क्षणाला पाहिलं पददाली त्याचा वापर केला होता. चेंडूला येतोय आणि गली क्षेत्रामधून थर्डमॅन क्षेत्राकडे खेळतोय. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी 3 धावा रघुवेंद्र प्राप्त करतोय. एक चांगलं कौशल्य धावगती राखताना दोन्ही खेळाडू देत आहेत.
आणि हे योगदान कुठेतरी संघासाठी फायदेशीर ठरते. 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 7 वर. एक गडी बाद 7 धावा वाघरालपाडा संघाची स्थिती आपण पाहताय. पतू पॅकर्स जुचंद्र आयोजित आगरी चषक 2022 आगरी समाजाला समर्पित केली जाणारी ही मानाची स्पर्धा कुठल्याही स्वरूपात आर्थिक सहकार्य आर्थिक देणगी कोणाकडूनही स्वीकारली नाही. पतू पॅकर्सच्या या ऑर्गनायझिंग टीमने खूप कौतुक आहे या टीमचं. इथे मात्र सुरेख डिलिव्हरी भन्नाट वेग होता आणि अप्रतिम चेंडू आपण तो दयाशंकर याला खेळताना आज ग्रामीण भागाचं बऱ्याच प्रमाणात शहरीकरण होताना पाहतोय आणि त्याच कारणास्तव जी आपली गावं होती पाडं होती त्यामध्ये विविध प्रांतातून आलेली लोक त्या संघामधून खेळताना आपण पाहतोय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा शेखर मार्फत. शेखरनं 3 चेंडू हाताळल्या 3 धावा खर्च केल्यात. कमबॅक करताना शेखरला आपण पाहतोय. शेखर लेफ्ट अराउंड विकेट. इथे मात्र चेंडूला फक्त अप केलं होतं स्टँड केलं होतं. लिफ्ट करण्याचा जो प्रयत्न होता तो यशस्वी ठरला. फक्त एकच धाव समाधान कारण द्विधा मनस्थितीमध्ये आला होता फलंदाज दयाशंकर. अंतिम क्षणाला फक्त चेंडूला लिफ्ट केलं आणि चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये ज्यावेळेला पोहोचतो त्यापूर्वी एकच धाव मिळते ती शेखर फलंदाज दयाशंकरला. शेखर 4 चेंडू हाताळतोय 4 धावा खर्च करतोय. सामना करेल तो रघुवींद्र. उजव्या स्टंपच्या खूपच बाहेर वळणारा हा चेंडू. पंच ललित भोईर सर आमच्या पर्यंत हा चेंडू स्वैर रस्त्याची खूण वाईटची खूण आमचे गुणलेखक विशाल भोईर नोंद करताना. 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती 9 वर. चांगलं गुणांकन विशाल भोईर मार्फत या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये नायगाव पूर्व पट्टीमधील बऱ्याचशा स्पर्धा कव्हर करताना विशाल भोईर. पुन्हा एकदा उजव्या स्टंपच्या समीप हा चेंडू जाळतोय. मात्र आपली ती जी कृती आहे आपला जो बॉडी लँग्वेज आहे त्या अनुषंगाने पंचांना पाहिलं की आपला पंच दर्शवतात की कशा पद्धतीने चेंडू कुठून गेला. शेवटचा चेंडू या षटकातील. चेंडूला स्क्वेअर कट करतोय. चेंडू वळतोय स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडू वेगाने जातोय सीमारेषा गाठतोय. आगरी दणका आगरी तडका आगरी चौकार. चार धावा मिळत आहेत या अंतिम चेंडूवर आणि या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय दुहेरीमध्ये ती 13 वर 9 वरून 13 वर सरकली धावसंख्या. 13 धावा धावफलकावर. प्रति षटकामागे 6.50च्या सरासरीनं 13 धावा. पहिल्या षटकात आपण पहिले 4 धावा प्रताप भोईरनं खर्च केल्या. दुसऱ्या षटकात शेखर भोईर जवळपास 9 धावा तो खर्च करतोय. आता तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी आणि तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी रोशन पाटील याच्यावर जबाबदारी. रोशन भोईर रोशन भोईर टोपण नावानं पिंट्या या नावानं ओळखतात. मात्र त्यांच्या गावातले त्यांच्याच 12th मॅन आम्हाला त्यांचं आडनाव थोडंसं वेगळं सांगतायत. यापुढचा सामना जो असणार आहे त्या संघाच्या कर्णधाराला आम्ही विनंती करतो टॉस साठी यायचंय. मालजीपाडा आणि राजावली दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. राजावली संघाचा कर्णधार आणि मालजीपाडा संघाचा कर्णधार आपण टॉस साठी या.
इथे मात्र पूल करायचं होतं, एलिव्हेशन नव्हतं, योग्य फटक्याची निवड नाहीये. बॅटची बाहेरील कडा चाटून चेंडू यष्टीरक्षकाच्या वरून फ्लायस्टिप क्षेत्रामध्ये वळतोय. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 14 वर. 14 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडूला अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि फळीमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. धावफलकावर धावा आहेत त्या 14 धावा. हे तिसरं षटक रोशन भोईर पिंट्या मार्फत हाताळलं जाते. उत्तम सोय सकाळच्या सत्रापासून ते सायंकाळच्या सत्रापर्यंत इथे केली जाते आमच्या आयोजन मार्फत. इथे मात्र चेंडूला एकच धाव मिळते रघुवेंद्र याला. धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 15 वर. 15 धावा धावफलकावर. वाघरालपाडा संघानं अजूनही मोठ्या फटक्यांची लयलूट करणारा सौंदर्यपूर्ण क्रिकेट सादर केलं नाही. फक्त एक फटका रघुवेंद्रनं जो ठोकला होता त्याच्यावर 4 धाव मिळाले होते. मात्र षटकारांची लयलूट करणार अजूनही क्रिकेट पाहायला मिळत नाही क्रीडा रसिकांना. इथे मात्र डावीशी सोडून जाणारा चेंडू रोशन भोईरचा. श्रीकांत भोईर सर आमच्याकडे वळत आहेत. स्वैर चेंडू असल्याची खूण आमचे गुणसंख्या लेखक विशाल भोईर नोंद करताना धावसंख्या 1 ने पुढे सरकते 16 वर. 16 धावा धावफलकावर. आपण पाहताय मानाचा करंडक, मानाचा चषक, आगरी चषक पतुपाकर जुचंद्र आयोजित ही बाणाची भव्य दिव्य स्पर्धा. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये झेल घेण्याची संधी होती, मात्र सुदैव भाग्यरेषा साथ देते ती खेळाडू दयाशंकर याला भाग्यरेषा साथ देते. एकच धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती 17 वर. 17 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात 4 धावा, दुसऱ्या षटकात 9 धावा आणि हे तिसरं षटक प्रगतीपथावर. 4 चेंडू मध्ये 4 धावा खर्च करतोय रोशन भोईर. राईट उर्दू विकेट. इथे मात्र चेंडूला दिशा देतोय, चेंडू वळतोय लॉंग लेग क्षेत्राकडे. एक धाव मिळते. क्षेत्रक्षणामध्ये थोडीशी विसंगती आणि त्याचं फलस्वरूप आपण पाहतोय जिथे एक धाव खर्च होणं अपेक्षित होतं तिथे दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 19 वर. 19 धावा धावफलकावर झळकतायत. हा शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. पहिला चेंडू. इथे मात्र डावी यष्टी सोडून जाणारा आणखीन एक स्वैर चेंडू. श्रीकांत भोईरजी आमच्याकडे वळत आहेत. अतिरिक्त धाव मिळेल या वाईट धावेनं. धावसंख्या पोहोचते ते 20 वर. 2 चेंडू स्वैर हाताळले रोशननं या षटकात. अजूनही शेवटची संधी असेल रघुवेंद्र याला. इथे मात्र हुक करण्याचा मानस होता, मात्र चेंडूची गती आणि चेंडूचा टप्पा ओळखू शकला नाही, व्यवस्थित टायमिंग जुळवू शकला नाही त्यावेळेला फटका खेळताना. निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या अंती धावफलकावर धावा आहेत 6.67 च्या सरासरीनं. 1 गडी बाद 20 धावा वाघरालपाडा संघ. शेवटचा निर्णायक षटक असेल आणि यापुढची लढत असेल मालजीपाडा विरुद्ध राजावली. दोन्ही संघाचे कर्णधार आपण कृपया नाणेफेकीसाठी यावं. टॉस का बॉस. मालजीपाडा संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी या. राजावली संघाचा कर्णधार येथे दाखल झालेला आहे. प्रसाद भुते. इथे मात्र चेंडूला लिफ्ट केलं होतं. चेंडू मिड ऑफ क्षेत्रामधून डीप मध्ये, मात्र सूर्याची प्रखर किरण डोळ्यांवर आणि त्याच कारणास्तव इथे मात्र आपण पाहतोय रघुवेंद्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय, मात्र धावचीच्या स्वरूपात तो बाद होतोय.
2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न रघुवेंद्रने केला होता आणि तो धावचीच्या स्वरूपात बाद झाला. थोडासा दमला होता, थकलेला होता आणि तो थकवा इथे मात्र तो स्वतः बाद होऊन दूध करतोय आणि एक चांगला नवीन न्यू फ्रेशर बॅट्समन मैदानाच्या आत क्रमांक 4 वर प्रवेश करतोय. सर्वेश येतोय. प्रसाद इथे मात्र 20 मध्ये खेळणारा फटका डीप मिड ऑफ मध्ये झेल मध्ये इथे परावर्तित होतोय. आणखीन एक धक्का. तू चल मैं आया. फलंदाज बाद. धावफलकावर धावा आहेत त्या 22 आणि झेलच्या स्वरूपात आणखीन एक धक्का बसतोय तो वाघरालपाडा संघाला. 3 फलंदाज बाद झालेत. आता 5व्या क्रमांकावर फलंदाज मैदानाच्या आत जाताना तन्मय. ऑफ ड्राईव्ह केलंय. चेंडू वळतोय मिड ऑफ मधून वाईडिश एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधून चेंडू सीमा पार होतोय. आलेला आगरी दणका, आगरी तडका, आगरी चौकार. 4 धाव मिळत आहेत. 2 क्षेत्ररक्षकांना चुकवून चेंडू सीमा पार होतोय आणि प्राप्त होताना या 4 धावा सर्वेशाला. सर्वेच्या फळीमधून आलेला हा चौकार. 4 धावांना धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 26 वर. 26 धावा धावफलकावर उभारताना वाघरालपाडा संघ. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण वाघरालपाडा संघाला पाहतोय. पुढचा चेंडू इथे मात्र न पाहता खेळलेला फटका. निर्धाव चेंडू प्रसाद भुते मार्फत. 4 चेंडू हाताळले जात आहेत आणि 6 धावा तो खर्च करतोय. इथे मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू मिडविकेट क्षेत्रामधून डीप मध्ये वळतोय. क्षेत्ररक्षणाचा जाळ थोडस भेदतोय. मात्र प्रताप चांगलं बॅकअप देतोय आणि ते तिसरी धाव घेण्याचा मानस आणि ते 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 29 वर. जिथे 1 धाव खर्च करणं अपेक्षित होतं टिवरी संघाकडून क्षेत्ररक्षणाचं जाळं थोडंसं भेदलं गेलं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा ढिसाळपणा जाणवला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना वाघरालपाडाचे हे दोन्ही शिलेदार 3 धावा पूर्ण करतायत. मोठा फटका खेळण्याचा मानस. निर्धाव चेंडू आणि अशा पद्धतीनं 4 षटकांची समाप्ती. पहिला पूर्वार्ध समाप्त होतोय आणि या पहिल्या पूर्वार्धात 29 धावा अर्जित करताना वाघरालपाडा संघ 30 धावांचं आव्हान उद्दिष्ट देतोय तो टिवरी स्पोर्ट्स टिवरी या संघासमोर. मालजीपाडा संघाचा कर्णधार या राजवडी संघाचा कर्णधार इथे दाखल झालेला आहे. मालजीपाडा संघाचा कर्णधार आलेले आहेत. मालजीपाडा संघाचे कर्णधार देखील श्री केदारनाथ पाटील यांना विनंती करतोय आपण नाणेफेक करावी आपल्या शुभ हस्ते. टॉस का बॉस केला जातोय. राजावली विरुद्ध माळजीपाडा असा हा सामना. आमचे अतिथी केदारनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. मालजीपाडा संघाचा कर्णधार आपण टॉस जिंकलेले आहेत. टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय स्वीकारताय. एकंदरीत प्रतिस्पर्धी संघ आपण जर पाहिलं तर राजावळी संघ आहे. राजावळी संघाविरुद्ध कधी खेळलात आपण? हो, भरपूर वेळा खेळलोय. त्यांची गेम प्लॅनिंग माहिती आहे, तुमचं लगेच फलंदाजीचा क्रम माहिती आहे, फलंदाजी करणारे फलंदाज माहिती आहेत. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल मालजीपाडा संघ? आम्ही त्यांना 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. कुठले असे महत्त्वाचे गोलंदाज ज्यांच्यावर ही जबाबदारी असेल?
जयेश आहे, मी आहे, अजून सनी आहे, मनीष आहे, 4 गोलंदाज आहेत. पत्तू पॅकर्स जोचंद्र आयोजित आगरी चषक 2022 ही प्रतियोगिता हा करंडक आपण पाहतोय. कसं वाटतं आयोजन नियोजन, कसं वाटतं एकंदरीत ह्या मैदानाचं स्वरूप? आयोजन एक नंबर असतं त्यांचं. आम्ही आता भरपूर टुर्नामेंट त्यांच्याकडे खेळत असतो. प्रत्येकाचं आयोजन एकदम व्यवस्थित असतं, ना वाद ना काहीच नाही. ऑल द बेस्ट, थँक्यू. राजारी संघाचा कर्णधार, आपण बऱ्याच वेळा आता मालजीपाडा संघाविरुद्ध खेळला, त्यांची गेम प्लॅनिंग देखील माहिती आहे. नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? आम्हाला फलंदाजीच पाहिजे होती. फलंदाजी निर्णय तुमच्या बाजूने आहे. इथे आपण पाहतो की चेसिंग हा निर्णय, हा नियम या स्पर्धेसाठी लागू आहे. तुम्ही धाबा किती देता याला महत्व नाही, धाबा चेस किती करताय याला महत्व आहे. तर पहिलं षटक हे पॉवर प्लेच असेल. पॉवर संघ जाण्याचा प्रयत्न करेल 12 ते 15, आणि एकूण 4 षटकांमध्ये 50 ते 55. कुठले महत्वाचे 3 ते 4 फलंदाज असतील ज्यांच्यावर ही जबाबदारी असेल? नितेश आहे, मी आहे, अजून 2-3 फलंदाज आहेत. नितेश कडून खूप अपेक्षा असतील. कसं वाटतं आयोजन नियोजन चषक? हो, खूप छान आयोजन असतं. गेल्या वर्षी पण खूप छान आयोजन होतं. गेल्या वर्षी आम्ही या टुर्नामेंटचा उपविजेता होतो. ऑल द बेस्ट. या वेळेला नक्कीच फायनल पर्यंत पोहोचा अशी अपेक्षा आणि फायनल अजिंक्यपद तुम्ही प्राप्त करावं अशी शुभेच्छा. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय मालजीपाडा संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय स्वीकारलाय, आमंत्रित केलंय राजौली संघाला फलंदाजीसाठी. वळूया सामन्याकडे. क्षेत्ररक्षण लावून घ्या बागरालपाडा संघ. योगवेंद्र, आपल्याला विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्या. टिवरी संघ फलंदाज पाठवा. प्रताप स्वतः सलामीवीर या भूमिकेत मैदानाच्या आत रवाना होताना पाहिजे त्याच्या सोबत कोण असेल? टिवरी संघाचा दुसरा फलंदाज रोशन भोईर. त्यांची गोलंदाजी भूमिका आपण पाहिली, आता फलंदाची भूमिका आपण पाहणार आहोत. प्रतापनं 4 धावा खर्च केल्या होत्या, रोशननं 7 धावा खर्च केल्या होत्या. यापुढचा जो सामना असेल एक बिग मॅच, मोठा सामना आहे. द ग्रेट मराठा स्पोर्ट्स आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ RK स्पोर्ट्स दत्ताली. जोचंद्र चला सामना सुरू करा. कारण आज काल जसं एक संघ सुपर 3 मध्ये गेलाय तसं आज देखील एक संघ सुपर 3 मध्ये. काल आर्या 11 गावदेवी एक्सर बोरवली या संघानं वर्चस्व राखलं आणि सुपर 3 मध्ये ते पोहोचलेले आहेत. आणि उद्याच्या दुपारच्या सत्रामध्ये 3:30 वाजता ते इथे रिपोर्टिंग करणार आहेत. तर पाहायचं आज जे 10 संघ खेळणार आहेत त्यामधून कुठला संघ असेल जो सुपर 3 मध्ये जाईल. पहिलाच सामना चंद्रपाडा संघाने वर्चस्व राखलं अजिंक्य स्पोर्ट जोचंद्र संघात खेळताना. एक चांगलं कौशल्य त्यांनी सादर केलं आणि अजिंक्य स्पोर्ट्सला असं वाटलं होतं की हा सामना आपण जिंकू. मात्र कल्पेशचा जो निर्णय होता, जे घेतलेले निर्णय होते ते थोडेसे चुकीचे ठरले आणि त्याच कारणास्तव अजिंक्य स्पोर्ट जोचंद्र संघ या स्पर्धेतून पराभूत झाला. योग्य वेळी योग्य निर्णय, योग्य युक्ती करणं आवश्यक असतं संघाच्या दृष्टिकोनातून आणि संघाच्या विजयाच्या दृष्टिकोनातून. मात्र त्या स्थितीला त्या तुम्ही कृतीतून ते साकारायचं असतं. कृती थोडीशी चुकली की स्थिती देखील बदलत असते आणि त्यामुळेच ती परिस्थिती निर्माण होत असते. प्रताप आणि रोशन ही जोडी, दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दयाशंकर गोलंदाजी मार्कवर. पहिले षटक हाताळण्याचा बहुमान त्याला मिळतोय संघाच्या कर्णधाराकडून. पहिले षटक राईट ओर द विकेट. पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नव्हतं, झेलची संधी आणि अप्रतिम झेल टिपतो यष्टीरक्षक. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद. कल्पेश पाटील या खेळाडूने जर झेल घेतला तर भूमित भोईर यांच्याकडून तब्बल 300 रुपयाचा आर्थिक पारितोषिक येथे जाहीर होत आहे.
आणि आमच्या आयोजन समितीकडून जे पारितोषिक आहे आमच्या आयोजन समितीकडून जो फलंदाज षटकार ठोकेल त्याला पारितोषिक नाहीये, मात्र तो षटकार सीमारेषेबाहेर कुठल्याही क्रीडा रसिकांनी झेलमध्ये कन्वर्ट केलं तर त्या क्रीडा रसिकाला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण त्याला आयवा कॅच असं संबोधतो. तर कालच्या सत्रामध्ये बरेचसे इथे क्रीडा रसिक आले होते आणि त्यांनी ते झेल घेतले होते आणि त्यांचं पारितोषिकाचं वितरण देखील या व्यासपीठावर झालं होतं. तर आजही या आणि ते पारितोषिक तुमच्यासाठी सदैव दिलं जाईल. पतू पॅकर्स प्रथमेश भोईर आणि ग्रुप मार्फत रवींद्र येतोय. इथे मात्र डावीष्टी सोडून जाणारा चेंडू स्वैर चेंडू आहे दयाशंकर याचा. अवंतर धावेने श्री गणेश होतोय. शुभारंभ होतोय टिवरी स्पोर्ट्स टिवरी या संघाच्या धावफलकाला. रवींद्र ठक्कर नॉनस्टॅक एंडला राईट ऑफ ओर द विकेट. प्रतापसाठी हलक्या हाताने फक्त चेंडूला सॉफ्ट हँड ड्राईव्ह करतोय. चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न होतोय का, मात्र रोखले जाते रवींद्र ठक्कर मार्फत. प्रतापकडे लक्ष दिलं जात आहे कारण प्रताप हा महत्वाचा दुवा आहे या सामन्यासाठी आणि एकूण स्थितीला नक्कीच प्रतापचं योगदान अपेक्षित आहे. एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते 2 वर. 2 धावा धावफलकावर. प्रताप आपलं खातं उघडतोय या एका धावेने. आता रवी ठक्करकडे फलंदाजी धुरा आणि रवी आगरी दणका, आगरी तडका, आगरी षटकार. मिडविकेटच्या वरून जाणारा हा मोठा फटका. ओव्हरपिच डिलिव्हरी होती आणि चेंडूला स्वंग केलं. चेंडू सीमा पार. 6 धावांनी रवी आपलं खातं उघडतोय. 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 8 वर. 8 धावा 3 चेंडू. पुढचा चेंडू इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा मानस होता रवी ठक्करचा. मात्र चेंडूची गती आणि चेंडूचा टप्पा व्यवस्थित ओळखू शकला नाही. काही सेकंदाचं फरक इथे मात्र चेंडू आणि फळीमध्ये जाणवलं आणि त्याच कारणास्तव चेंडूचा स्पर्श फळीला न होता चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता दयाशंकर मार्फत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडल ऑफ द बॅट चेंडू येत नाहीये. पायाने चेंडू चांगला अडवतोय रघुवेंद्र. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 2 धावावर समाधान मानेल रवी ठक्कर. 2 धावांनी धावसंख्या दुहेरीमध्ये पोहोचते ती 10 वर. 10 धावा धावफलकावर झळकतायत. आपण पाहतोय 30 धावांचं माफक लक्ष. प्रति षटकामागे 7.50 ची सरासरी आवश्यक. मात्र 10च्या पुढे सरासरी जाते. मोठा फटका खेळण्याचा मानस होता. निर्धाव चेंडू. अशा पद्धतीनं पहिलं षटक समाप्त होतंय. सांगता होते पहिल्या षटकाची. पहिल्या षटकाच्या अंती टिवरी संघाची स्थिती आहे 1 गडी बाद 10 धावा. यापुढची लढत अठरा चेंडू 20 धावांची गरज. या परिसरामध्ये आपण जर पाहिलं गुजराती राजस्थानी लोक देखील राहत आहेत. मग त्यांच्यासाठी देखील हे गीत आमच्या डीजे मास्टर मार्फत वाजवलं जाते. तर दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे मात्र 20 नंबर जर्सी परिधान केलेला आदित्य गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू 20 धावा. समीकरण थोडंसं सोपं केलं जातंय इथे टिवरी संघासाठी. रवी ठक्करचा एक मोठा फटका चित्र बदलत असताना
हलक्या हाताने फक्त सॉफ्ट अँड जेंटल पुश करतोय. चेंडू वळतोय तो सिलिमिड ऑफ क्षेत्राकडे. 1 धाव मिळते प्रतापला. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 11 वर. प्रतापचं एक जेंटलमॅन क्रिकेट असतं आणि ते जेंटलमॅन क्रिकेट पाहायला मिळतं. ज्या वेळेला आक्रमणपणा किंवा संघाची स्थिती ही खूप नाजूक असते त्यावेळेला आक्रमण हेच बचावाचं तंत्र हा जाणत असतो प्रताप. आणि ज्या वेळेला स्थिती चांगली असेल त्यावेळेला नक्कीच संयमानं क्रिकेट खेळणं हे प्रतापनं माहित आहे. आणि त्या अनुषंगाने रवी ठक्करला हवेची जी साथ आहे ती देण्याचा मानसिक प्रयत्न, एक चांगला प्रयत्न, एक चांगला युक्तिवाद इथे करताना आपण पाहतोय. प्रतापला युक्तिपूर्ण क्रिकेट खेळलं जाते प्रताप आणि टिवरी संघामार्फत. आदित्य पुढचा चेंडू राईट आर्म अराउंड विकेट. शॉर्ट डिलिव्हरी स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला स्क्वेअर कट करतोय. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने जातोय. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी 2 धावा घेण्याची संधी आणि 3री धाव घेण्याचा मानस. लेझी क्रिकेट मात्र धावचीच्या स्वरूपात रवी ठक्कर इथे मात्र बाद होतोय. परततोय खेळाडू कक्षाकडे. श्री क्षेत्र कार्ला इथे आज देखील माय माऊली कुलस्वामिनी एकविरा मातेचा यात्रोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. आणि त्याचं थेट प्रक्षेपण प्रिन्स मूव्हीज यूट्यूबवर हे चॅनल आहे प्रिन्स मूव्हीजचं, त्यावर आपण थेट प्रक्षेपण पाहू शकता. तर धावफलकावर धावा आहेत त्या 13. आदित्य पुढचा चेंडू प्रतापसाठी. रिव्हर्सचा हा प्रयत्न स्विच हिट केलं आणि इथे मात्र गली क्षेत्रामधून थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार. आगरी तडका, आगरी तडका, आगरी चौकार. या 4 धावा मिळतात आणि 4 धावांनी धावपळक आपण पोहोचतोय 17 वर पोहोचतोय. 17 धावा धावपळकावर. 15 चेंडू शिल्लक आणि 13 धावांची गरज. म्हणजे चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी आहेत. आव्हान आणि दडपण कमी होताना आपण पाहतोय टिवरी संघावरचं. पुढचा चेंडू आदित्य. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. पलटी शॉट, पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता प्रतापचा. मात्र चेंडू आणि फळीमध्ये कुठल्याही प्रकारचा समन्वय संपर्क होताना दिसत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आदित्य मार्फत. 14 चेंडू 13 धावांची गरज. 14-13 समीकरण. आदित्य इथे मात्र मॅच एज. फ्लाय स्लिप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक थोडासा गाफील. थर्डमॅन मधला क्षेत्ररक्षक थोडासा गाफील. चेंडू सीमा पार. आणखीन एक येतोय. नशिबाची साथ लाभलेला आगरी चौकार. धन्यवाद. 13 चेंडू 9 धावांची गरज. प्रताप खेळतोय वैयक्तिक 2 चौकारच्या मदतीने 10 या धावसंख्येवर. संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 21. 9 धावांची गरज. 13 चेंडू शिल्लक. पदधक्क्याचा वापर. चेंडूला पूल करतोय. पूल आणि चेंडू आतमध्येच थांबतोय. हवेचा विरोध इथे मात्र चेंडूची प्रवाह गती थांबवतोय आणि ते 3री धाव घेण्याचा मानस आणि 3 धावा पळून पूर्ण केल्या जातात प्रताप मार्फत. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय प्रताप. एक चांगली जमेची बाजू आणि या 3 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 24 वर. चेंडू शिल्लक आहेत 12. धावांची आवश्यकता आहे फक्त आणि फक्त 6. यापुढचा सामना राजावळी विरुद्ध मालजीपाडा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय स्वीकारलाय. तर राजावळी संघाला आमंत्रित केले प्रथम फलंदाजी. राजावळी संघाने कृपया खेळाडू कक्षाजवळ येऊन थांबायचं आहे. राजावळी संघ आपल्याला विनंती असेल
नितेश अँड कंपनी की आपण खेळाडू कक्षा जवळ येऊन थांबायचं आहे, कारण सामना संपायला काही सेकंद काही मिनिटच लागू शकतील, मात्र आपल्याला पोहोचायला जास्त वेळ लागेल. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की आपण खेळाडू कक्षा जवळ येऊन स्थानापन्न व्हावं. चेंडू शिल्लक आहे ते 12, धाबांची आवश्यकता आहे ती 6. आपण पाहतोय जुचंद्र मधील एक मानाचा करंडक, मानाचा चषक पतू पॅकर्स जुचंद्र आयोजित आग्री चषक 2022. पतू पॅकर्सचा परफॉर्मन्स आपण उद्या पाहणार आहोत. उद्याच्या सत्रामध्ये पतू पॅकर्सचे आमचे सर्व शिलेदार या मैदानामध्ये आपली आयुध असतील, आपले गेम प्लॅनिंग असतील ते आखतील आणि त्या अनुषंगाने नक्कीच या स्पर्धेमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतील. उद्याचा दिवस त्यांच्यासाठी आनंददायी आणि यशदायी ठरावा अशी आई चंडिके चरणी आम्ही प्रार्थना करतोय. आज सायंकाळी खूप चांगला सराव ते करतील या मैदानावर आणि उद्या त्यांचे गेम प्लॅनिंग ते आखतील. सर्वेश येतोय गोलंदाजी मार्कवर, सामना करेल प्रताप. 6 धावांची आवश्यकता, चेंडू शिल्लक आहे ते 12. उद्या जुचंद्र परिसरामधील बरेचसे दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. काही चंद्रपडा आणि आजूबाजूच्या परिसरातील संघ देखील खेळणार आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न प्रतापचा. हा चेंडू स्विच हिट करून 6 किंवा 6 धावा अर्जित करण्याचा मानस आहे प्रतापचा. तर उद्या जर सुपर 3 मध्ये पतू पॅकर्स हा संघ आला तर पहा प्रताप स्वतः बाहेर निघाला. पहा एक लेजंड क्रिकेटरचं हेच खास वैशिष्ट्य असतं आणि तेच दाखवतो प्रताप. खरंच कौतुक आहे प्रतापचं, मात्र तो बाद होतोय. इथे स्वागत आहे द ग्रेट मराठा परिवार आणि नितीन पाटील यांचं देखील, आमचे वर्गमित्र आहेत नितीन पाटील, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती असेल व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हा. असं वाटलं होतं की प्रताप मार्फत विजय संपादन केला जाईल, प्रतापकडून तो विजयी फटका खेळला जाईल, मात्र डावपेच आखले गेले वेगळे देवेश मार्फत आणि प्रतापचा बळी त्यांनी प्राप्त केला. आता चेंडू शिल्लक आहेत ते 10 आणि धावांची आवश्यकता आहे ती 6. द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापक, या परिसरातील एक नामवंत खेळाडू आणि प्रसिद्ध उद्योगपती मोहन रवींद्र पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं आणि स्थानापन्न व्हावं. द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापक आणि द ग्रेट मराठा परिवाराचे आधारस्तंभ मोहन रवींद्र पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत पतू पॅकर्स आयोजित आग्री चषक 2022 या स्पर्धेत. पुढचा चेंडू आणि चेंडू सीमा पार, आगरी दणका, आगरी षटकार.